किमान 10 उपग्रह देशाच्या सुरक्षेसाठी आणि राजनैतिक कारणांसाठी 24 तास कार्यरत आहेत। इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायण यांनी या संदर्भात माहिती दिली। देशाच्या सुरक्षा सुनिश्चिततेसाठी उपग्रहाच्या माध्यमातून सीमांवर आणि घडामोडींवर नजर ठेवण्यात येते। 7000 किलोमीटर समुद्रकिनारे आणि उत्तरेकडील भागांवरही उपग्रहांची नजर असते। त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे उपग्रह आहेत। उपग्रहाच्या माध्यमातून सीमा आणि शत्रूंवरती त्या ठिकाणी नजर ठेवण्यात येते, जे सुरक्षेसाठी अत्यंत आवश्यक आहे। उपग्रहाच्या माध्यमातून सीमा आणि शत्रूंवरती नजर ठेवण्यात येते, देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मुद्दा। तब्बल 7000 किलोमीटर समुद्र किनाऱ्यावरती यावेळी लक्ष ठेवलं जातं। किमान 10 उपग्रह देशाच्या सुरक्षेसाठी आणि राजनीतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, उपग्रहाच्या माध्यमातून सीमा आणि शत्रूंवरती नजर ठेवण्यात येते, अत्यंत महत्त्वाचं आहे। जर सुरक्षेच्या दृष्टीने विचार केला तर काय सांगशील याबाबत सविस्तर? नक्कीच, कारण आपण पाहिलं तर भारताच्या सुरक्षिततेमध्ये आता आणखीन भर होणार आहे। कारण भारताची जी सुरक्षितता आहे ती अजून वाढून त्यामध्ये जवळपास 10 उपग्रह आहेत, ते आपण आकाशात सोडून त्या उपग्रहांच्या माध्यमातून संपूर्णपणे भारताच्या ज्या सीमारेषा आहेत, मग ती पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या संपूर्ण बाजूला ते लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला खूप उपयुक्त होणार आहेत। पुढच्या 24 तासामध्ये हे सर्व उपग्रह आहेत ते कार्यान्वित करून आकाशात सोडले जातील आणि यामुळे आपल्याला भारतावरती सुरक्षिततेच्या दृष्टीने लक्ष ठेवण्यासाठी मदत होणार आहे। आपण पाहिलं तर शेजारी राष्ट्रांविषयी आपल्याला सगळी माहिती असतेच, परंतु आपण जर पाहिलं तर आपल्याला 7000 किलोमीटर लांबीचा संपूर्णपणे सागर किनारा आहे, तो देखील लाभलेला आहे आणि याच उपग्रहाच्या माध्यमातून या संपूर्णपणे 7000 किलोमीटर लांबीच्या समुद्र किनाऱ्यावरती लक्ष ठेवण्यासाठी आपल्याला ही मोठी मदत आहे ती होणार आहे। उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय हे शक्य होणार नाहीये, त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे 10च्या 10 उपग्रह आहेत ते आपण आकाशात सोडणार आहेत आणि संपूर्णपणे देशावरती लक्ष ठेवण्यासाठी मोठी मदत होणार आहे। हे भारताचं एक मोठं पाऊल म्हणावं लागेल, ज्या अनुषंगाने इतर भारताच्या आजूबाजूचे जे राष्ट्र आहेत, जे भारताविषयी कुरघोड्या करण्यासंदर्भात अनेक प्लॅनिंग करत असतात, त्यांनाच हे आता प्रत्युत्तर असणार आहे आणि त्याच्या माध्यमातून भारताची सुरक्षा व्यवस्था ही आणखीन कठोर होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। नक्कीच निखिल, सुरक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाची ही भूमिका आहे। खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।